बोगस बियाणांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झाले. 5 ते 6 दिवसात ही महत्त्वाची बातमी. 5 ते 6 दिवसात दुबार पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्या अशी मागणी कडू यांनी केलेली आहे. बच्चू कडूंनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना फोन करून ही मागणी केलेली आहे. याबाबत स्वतः बच्चू कडू बोलण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. बच्चू कडूजी, तुम्ही नेमकं कृषी आयुक्तांना काय सांगितलंय? नाही, काय झालंय, बोगस बियाणं सुरळीत आहे. किमान 8-9 कंपन्याचे बियाणे बोगस आले. सोयाबीन पहिलेच पाऊस झाल्या, त्याच्यात हे सगळे प्रॉब्लेम आणि पेरणीनंतर निघत नाही. आणि कसं झाल्यानंतर पेरणी त्या शेतकऱ्याला करावं लागतं, तर तो कसा करणार आहे? या सगळ्या बाबतीत आपण अधिवेशनात प्रश्न मांडला आणि बोगस बियाणं येते कसं? प्रमाण तुम्ही एक सांगा, हे काही चोरून लपून आणणारी गोष्ट थोडी आहे. किंवा त्याचा तपासण्या झाल्यानंतर सगळ्या केल्यानंतर आपण त्याला विक्रीसाठी परवानगी देतो. आणि असं असताना सुद्धा दरवर्षी हे बोगस बियाणं येतं, थांबतच नाही. मग यंत्रणा काय करतं आपली? कोण पैसे खातं? तपासलं पाहिजे ना. पण याच्यात शेतकऱ्याचं मरण डबल होते ना. काय होतं, पेरणी साधणं फार कठीण. साधली पेरणी तर बियाणंच बोगस असेल तर तो मेला ना. नक्की कंपन्या ऐकत नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी होते. यावर तुमचं काय म्हणणं आहे? निवळ ब्लॅकलिस्ट होऊन चालत नाही. काय होतंय, त्याचं प्रमाणीकरण ज्यानं दिलं, तपासली पुन्हा त्या बियाणं जर आपण जेव्हा परवानगी देतो तेव्हा आपण तपासतो, त्याची चाचणी करतो सगळ्या. मग ते अधिकारी कोण दोषी का नाही, त्यांच्यावर काय कारवाई करतो आपण? सरासरी गुजरात, मध्य प्रदेश या भागातून हे बियाणं आलं, जिथं आपल्या इकडे यांचे प्लॉट नाही, काय नाही, टाकले तर ते फार कमी, एवढं बीज त्यांच्याकडे येऊ शकत नाही. हे बाजार समितीत जातं, पोते भरतं, पॉकेटमध्ये टाकतं, कोणाचं लक्ष नाही आहे. मग हे याच्यामुळे मरण किती होऊन राहिलं शेतकऱ्याचं? तुम्ही सांगा, पहिलेच पेरणीची सोय नाही, सिंगल पेरणी करू शकत नाही, डबल पेरणी कशी करू शकणार आहे? आणि आत्महत्या, 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. दुबारा पेरणीचं संकट आलं. म्हणजे एक तर पाऊस साधणं कठीण, पाऊस नाही आला, बरोबर पाऊस आला तर बियाणानं साथ दिली नाही, तर त्याच्या हाती काय राहतं? खरं. अशा कोणत्या दोषी कंपन्या आहेत, म्हणजे ज्यांच्याकडून ही अशी सदोष बियाणं दिली जात आहेत, अशा काही कंपन्यांची लिस्ट तुमच्याकडे का तुमच्या काही निदर्शनास आलंय का? 5 ते 7 कंपन्या आहे, बुस्टरवाला आहे, अधिक 2-3 5 कंपन्या. मी ते आज पत्र दिलं, मी त्या 5 कंपनीचे नावं. त्या सगळ्या संदर्भात आता ते म्हणत होते का आम्ही आता कायद्यात दुरुस्ती करतो का, बियाणं बेकार निघाल्यानंतर त्याचं वर्षभराची नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्याला देऊ. आता ते कायदा करतो म्हणते. बरं ठीक आहे, तुम्ही येणाऱ्या काळात तो कायदा करताय, चांगली गोष्ट आहे, सरकारचा आभार आहे. परंतु आता माझं नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांचं, आम्हाला जे महाराष्ट्रभर फोन येत आहे का बच्चू बियाणं निघालं नाही. कृषी अधिकारी मॅनेज होतात, अर्धे अधिकारी कंपनीवाल्याचा पैसा असतं भरपूर. आणि हे दोषी कोणाला ठरवते? कृषी केंद्रवाल्याला. आता कृषी केंद्रवाल्याला प्रमाणीकरण जर होऊन बियाणं आलं तर तो कृषी केंद्रवाला दोषी कसा राहणार आहे सांगा बरं? तो तर जे पॉकेट येईल त्याच्या इथं तो विकणार, त्याच्यावर कारवाई करतं मूर्खासारखे. म्हणजे कारवाई कंपनीवर व्हायला पाहिजे आणि कारवाई करतं त्या कृषी केंद्रावर. बरं, चुकीचं आहे ना. एकीकडे पाऊस पुरेसा झालेला नाहीये, त्यात बियाणं उगवत नाही आहे, अशा वेळी दुबार नव्हे तर तिबार पेरणीची वेळ आली असं वाटतंय? आता तर परिस्थिती आता काय, आता आम्हाला विदर्भात तर 7-8 दिवसाचा गॅप आहे. म्हणजे सगळ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागलेल्या आहेत. आणि याच्यात हे असं संकट का होतंय, मोठ्या मुश्किलनं पाऊस, पेरणी साधणं हे भाग्याचीच लक्षण असतं. आणि हे 2 साधल्यानंतर बियाणं चुकीचं निघाल्यानंतर तो जो घरी जो परिणाम असतो ना, मानसिक ताण जो आहे ना, तो खूप बिघडून जातो शेतकऱ्याचा. प्रचंड ताण येतो त्याला. कारण ते पूर्ण डबल, आता तुम्ही सांगा 15 दिवस गॅप आहे, आता तुम्ही बियाणाला डबल पेरतो म्हटलं तर ते साध्यच होत नाही. सोयाबीन तर तसाच वेळ निघून गेला सोयाबीन पेरणीचा. बच्चू कडूजी,
अनेकदा तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे, शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केलेली आहेत. आता जर तोडगा निघाला नाही या बियाणांवर तर बच्चू कडूंची पुढची भूमिका काय असेल? आम्ही सांगितलं ते कार्यालय भडकून देऊ म्हणून. ते कार्यालय पेटूनच देणार आहो मी. बियाणं असं का होतंय? म्हणजे मिलिटरी लावा तुम्ही, का बोगस बियाणं येतं? एवढं पण करू शकत नाही आपण? दरवर्षीचाच प्रॉब्लेम आहे. दरवर्षी खतामध्ये प्रॉब्लेम, खत इतके दूषित येतंय का ज्या मात्रा असतं त्या खतामध्ये कधीच सापडत नाही. म्हणजे प्रचंड दुर्लक्ष आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या आहे, सगळ्यांचे हात ओले करतं, प्रॉब्लेम होतं सगळं. नक्की धन्यवाद बच्चू कडूजी. NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल, ही सगळी प्रतिक्रिया दिल्याबद्दल.